कारमधून उतरल्यावर रुबाबानं जॅकेट झटकणं, खिशातून कंगवा काढून स्टाईलमध्ये भांग पाडणं, बोलताना मिशीवर ताव मारणं आणि बोलणं झालं की मोबाईलचा फ्लॅप बंद करून शेजारच्या कार्यकर्त्यांकडे फेकणं. ही स्टाईल आठवली की महाराष्ट्राच्या डोळ्यासमोर एकच नाव येतं, लोकनेते गोपीनाथराव मुंडे. 3 जून 2014 रोजी दिल्लीमध्ये एका दुर्दैवी अपघातात या लोकनेत्याने जगाचा निरोप घेतला. ज्या काळात महाराष्ट्राच्या राजकारणावर काँग्रेसचे आणि प्रामुख्याने मराठा समाजाचे वर्चस्व होते, अशा काळात गोपीनाथ मुंडेंनी राज्यातील बहुजन आणि ओबीसी समाजाची भक्कम मोठ बांधली. शेठजी भटजींचा पक्ष अशी ओळख असलेल्या भाजपाला बहुजनांच्या दारात नेणारे आणि महाराष्ट्राची राजकीय जमीन नांगरणारे लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या संघर्षाची ही कहाणी आज आपण सविस्तर पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण सांगतोय लीलाधर. लक्षपूर्वक ऐका कृपया माहितीसाठी. प्रमोद महाजन यांना वगळून गोपीनाथ मुंडेंच्या राजकीय प्रवासाचा विचारच करता येणार नाही. बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील नाथरा या अत्यंत छोट्या गावातील वंजारी समाजात गोपीनाथजींचा जन्म झाला. घरात वारकरी परंपरा आणि भगवानगडांचे महंत भगवान बाबा गडकर यांचा आध्यात्मिक प्रभाव होता. उच्च शिक्षणासाठी मुंडे पुण्यात आले होते आणि तिथे त्यांची भेट झाली प्रमोद महाजन यांच्याशी. या मैत्रीने त्यांचे आयुष्य पूर्णपणे बदलून टाकलं. कोणताही राजकीय वारसा न असताना मुंडे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या म्हणजे ABVPच्या माध्यमातून विद्यार्थी राजकारणात सक्रिय झाले. पुढे या मैत्रीचे रूपांतर नात्यात झालं जेव्हा गोपीनाथ मुंडेंनी प्रमोद महाजन यांच्या बहिणीशी प्रेमविवाह केला. 1970च्या दशकात आणीबाणी विरोधातील आंदोलनात ही जोडी मराठवाड्यात आघाडीवर होती आणि या जन आंदोलनादरम्यान दोघांना नाशिकच्या तुरुंगात एकत्र कैद सुद्धा करण्यात आली होती. अगदी कॉलेजच्या दिवसांपासून ते प्रमोद महाजनांच्या शेवटच्या क्षणापर्यंत प्रवीण महाजनांनी गोळ्या झाडल्यानंतर रक्तबंबाळ झालेल्या प्रमोदजींना मुंडेंनीच रुग्णालयात नेलं होतं. ही जोडी कायम सोबतच राहिली. प्रमोद महाजन यांच्या जाण्यानंतर गोपीनाथ मुंडे यांचं भाजपमधील वजन कमी केलं गेल्याचं सांगितलं जातं. यावरून ते नाराज होते आणि भाजपला सोडचिठ्ठी देऊन काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा विचार करत होते असंही म्हटलं गेलं. या संदर्भात बोलताना अशोक देशमुख यांनी सांगितलं की प्रमोद महाजन जिवंत होते तोपर्यंत गोपीनाथ मुंडेंचा भाजपमधील आलेख चढता राहिलेला होता. प्रमोद महाजन गेल्यानंतर भाजपमधील त्यांचे जे शत्रू होते त्यांनी गोपीनाथ मुंडेंना त्रास द्यायला सुरुवात केली. मात्र हे पेल्यातील वादळ असल्याचा मुद्दा अनेक पत्रकार सांगतात. ते म्हणाले की थोडीफार नाराजी झाली होती, हे खरं आहे, मात्र हे पेल्यातील वादळ होतं आणि ते फार कमी काळ चाललं. भाजप सोडण्याचा निर्णय त्यांनी पूर्णपणे घेतला होता असं काही नव्हतं. त्यांना माहीत होतं की हा पक्ष मुळात महाराष्ट्रात आपणच मोठा केलाय. त्यांच्या मृत्यूनंतरही किमान बीडमध्ये त्यांचा प्रभाव टिकून आहे. त्यांच्या नावावर आजही मतदान होतं. उलट मुंडेंना जाऊ देणं हे भाजपलाच खूप महागात पडलं असतं. 1980च्या दशकात जनसंघाचे नेते वसंतराव भागवत यांनी भाजपचा चेहरा बदलण्यासाठी माधव म्हणजेच माळी, धनगर, वंजारी हा ऐतिहासिक फॉर्म्युला आणला. माळी समाजातून नास फरांदे, धनगर समाजातून अण्णा डांगे आणि वंजारी समाजातून गोपीनाथ मुंडे यांना पुढे आणलं गेलं. वसंतराव भागवतांनी मुंडेंना राजकीय बाळकडू दिलं. दौऱ्यावर असताना कधीही हॉटेलमध्ये न उतरता सामान्य कार्यकर्त्यांच्या घरी मुक्काम करायचा ही शिकवण त्यांनीच दिली होती. पुढे गोपीनाथ मुंडेंनी या फॉर्म्युल्याचा विस्तार केला. साळी, माळी, धनगर, वंजारी, दलित आणि मराठा अशा सर्व जातींच्या कार्यकर्त्यांना एकत्र आणून सोशल इंजिनिअरिंगचा यशस्वी प्रयोग केला. 1989 मध्ये जेव्हा मंडल आयोग स्वीकारला गेला तेव्हा मुंडेंनी ओबीसी राजकारणाची धुरा अधिकृतपणे हातात घेतली. ते कधीही हिंदू राष्ट्र, ब्राह्मण अशा कट्टर भाषेत बोललेच नाहीत. म्हणूनच ते सर्व जाती धर्मांमध्ये लोकप्रिय ठरले. खऱ्या अर्थाने ते मास लीडर बनले. 1990च्या दशकात गोपीनाथ मुंडे खऱ्या अर्थाने प्रमोद महाजनांच्या सावलीतून बाहेर पडले, जेव्हा त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांच्या विरोधात थेट युद्ध पुकारले. मोठ्या माणसाला खेटलं तरच आपल्यालाही तशी उंची गाठता येते असं मुंडे म्हणायचे. गोवारी समाज मोर्चातील चेंगराचेंगरीत झालेले 105 आदिवासींचे मृत्यू आणि मुंबईत बॉम्बस्फोटानंतर शरद पवारांचे दाऊद इब्राहिमशी असलेले कथित संबंध या मुद्द्यावरून मुंडेंनी संपूर्ण महाराष्ट्रभर संघर्ष यात्रा काढून काँग्रेस सरकारविरोधात रान पेटवले. या झंझावाती प्रचारामुळेच 1995च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना भाजप युतीचे सरकार सत्तेवर आले.
युतीमध्ये भाजप लहान भाऊ असल्याने मनोहर जोशी मुख्यमंत्री बनले, तर गोपीनाथ मुंडे यांच्याकडे उपमुख्यमंत्री पदासह गृह आणि ऊर्जा खात्याची जबाबदारी आली. 1995 ची विधानसभा निवडणूक झाली. शिवसेना आणि भाजप युतीला स्पष्ट बहुमत मिळालं होतं, पण त्यावेळी युतीमध्ये एक अलिखित नियम ठरला होता की ज्या पक्षाचे आमदार जास्त, मुख्यमंत्री त्याचा. निवडणुकीचे निकाल आले तेव्हा शिवसेनेचे 73 आमदार निवडून आले होते, तर भाजपने 65 जागा जिंकल्या होत्या. म्हणजेच मुख्यमंत्री पद शिवसेनेकडे जाणार हे स्पष्ट होतं. शिवसेनेकडून मनोहर जोशी यांचं नाव मुख्यमंत्री पदासाठी निश्चित झालं, पण खरी अडचण भाजपमध्ये निर्माण झाली. भाजपाचे ज्येष्ठ नेते प्रमोद महाजन आणि दिल्लीतील हायकमांडचे मत होते की भाजपने सरकारमध्ये बाहेरून पाठिंबा द्यावा किंवा उपमुख्यमंत्री पद घेऊ नये, कारण भाजपकडे मुख्यमंत्री पद नाही. भाजपचे अनेक दिल्लीतील नेते सरकारमध्ये सामील होण्यास उत्सुक नव्हते, पण गोपीनाथ मुंडे यांचा अभ्यास असा वेगळा होता. ते ग्रामीण भागातून आले होते. त्यांना माहीत होतं की जर भाजपने आता सत्तेत भागीदारी नाकारली तर महाराष्ट्रातील ग्रामीण भागात आणि बहुजन समाजात पक्ष वाढवण्याची ही सुवर्ण संधी हातची जाईल. कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नैराश्य येईल. पक्षश्रेष्ठींचा विरोध डावलून गोपीनाथ मुंडे थेट मुंबईतील मातोश्रीवर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना भेटायला गेले. तिथे प्रमोद महाजनही सोबत होते. मुंडे साहेबांनी बाळासाहेबांना थेट सांगितलं, बाळासाहेब, आम्ही सरकारमध्ये सामील व्हायला तयार आहोत. आमदार तुमचे जास्त आहेत, त्यामुळे मुख्यमंत्री तुमचाच होईल. पण महाराष्ट्रातील बहुजन आणि ओबीसी समाजाला न्याय देण्यासाठी भाजपकडे उपमुख्यमंत्री पद आणि गृह खातं असायला हवं. त्यानंतर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वालाही मुंडेंच्या या आग्रहापुढे नमावे लागले. गोपीनाथ मुंडे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री झाले. एकीकडे शरद पवारांशी कट्टर राजकीय वैर असताना दुसरीकडे काँग्रेसचे दिग्गज नेते विलासराव देशमुख यांच्याशी असलेली मुंडेंची मैत्री जगजाहीर होती. बीडमधील परळी आणि लातूरमधील रेणापूर हे मतदारसंघ एकमेकांना जोडलेले असल्याने त्यांच्यात एक वेगळेच राजकीय अंडरस्टँडिंग होते. दोघेही जाहीर सभांमध्ये एकमेकांवर भरपूर टीका करायचे, पण ती टीका कधीही बोचरी नसायची, तर ती लोकांना हसवायची. काँग्रेसच्या अंतर्गत बैठकीतही विलासराव स्पष्ट सांगायचे की आमची मैत्री राजकारणाच्या पलीकडची आहे. 5 वर्ष उपमुख्यमंत्रीपद सोडलं तर मुंडेंनी आयुष्यभर विरोधी बाकांवर बसून जनतेचे प्रश्न सोडवले. 2009 आणि 2014 मध्ये बीडमधून लोकसभेवर निवडून गेले. 2014 मध्ये जेव्हा देशात भाजपचे सरकार आले तेव्हा 26 मे 2014 रोजी त्यांनी केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री म्हणून शपथ घेतली. या ऐतिहासिक विजयानंतर ते पहिल्यांदाच आपल्या गावी म्हणजेच बीडला जाणार होते. पण 3 जून 2014 रोजी दिल्लीत विमानतळाकडे जात असताना झालेल्या भीषण अपघातात महाराष्ट्राच्या या लाडक्या लोकनेत्याने जगाचा निरोप घेतला. आज महाराष्ट्रात भाजप ज्या सत्तेची फळं चाकत आहे त्यांचे बीज गोपीनाथ मुंडेंनी आपल्या रक्ताचे पाणी करून आणि लाट्या काट्या खाऊन रोवले होते. तुम्हाला काय वाटतं? आज गोपीनाथ मुंडे हयात असते तर महाराष्ट्रात ठाकरे आणि भाजप यांच्यात वितुष्ट निर्माण झालं असतं का? आणि मुंडे विलासराव यांच्यासारखी राजकारणाच्या पलीकडची ही मैत्री आजच्या नेत्यांमध्ये पाहायला मिळते का? तुमची मतं कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि अशा सखोल विश्लेषणासाठी, राजकीय व्हिडिओसाठी अभिजात मराठी विशेषला नक्की फॉलो आणि सबस्क्राईब करा.